म्हणजे श्री म्हणतो त्यात तथ्य आहे हे खरं आहे तर. मग आई मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की ती मुलगी तशी वाटत नाही म्हणून. याच्यावरनं दोन गोष्टी क्लिअर होत आहेत. एक म्हणजे तिचं लग्न झालेलं नाहीये, दुसरं त्या अकाउंटंट बरोबर जे काही आहे ते श्री बरोबरच आहे. पण मग तो अनिल आपटे आपल्याशी खोटं का बोलला? पण तो कसा घाणेरडा माणूस आहे. आई म्हणजे आता जान्हवी आपल्याला चालणार आहे ना? नाही. मी श्रीला म्हणाले होते तिचं लग्न झालेलं असेल तर प्रश्नच मिटला. जर लग्न झालं नसेल तर मला काही गोष्टींची क्लॅरिटी हवी आहे. म्हणजे कुठल्या? सायलीचं काय प्रकरण आहे? आई एका मिनिटात येऊ परत. आले मी आले लगेच येते. हे सगळं जेव्हा मला कळलं ना तेव्हा मग मी तिथून हळूच पळून आले तुला सांगायला. थँक्यू सो मच. इट्स ओके रे. आणि मला तुझ्या भावना समजू शकतात. थँक्यू. ए श्री पण ती खरंच चांगली मुलगी आहे ना? खूप. म्हणजे मला वाटलंच होतं. पण काय होतं माहितीये आईंसमोर बोलता येत नाही ना. अगं पण त्याची काही गरज पण नाहीये. हो ना. पण मला केवढं टेन्शन आलं होतं माहितीये. छोटी आई तुला सांगतो मला माहित होतं आजीला खरं काय ते कळणारच. आणि हे तिच्याच माणसांकडनं तिला कळलं हे बरं झालं. हो तुला सांगतो ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिचं लग्न झालेलं नाहीये. बरं झालं. श्री श्री आत्यानंद महाराजांना पाण्यातून काढू. ते पाण्यात काय करतात? अरे मीच ठेवलं होतं. फोडलास तू? नाही. मी श्रीला आत्यानंद महाराजांविषयी काहीही सांगितलेलं नाहीये. हो की नाही रे श्री? हो. काय नाही म्हणालीस? त्यांच्याबद्दल नाही तिच्याबद्दल. कोणती? जान्हवी. अरे देवा. आता जान्हवीचं काय झालं? आणि झालं नाहीये तिचं लग्न हे पचकलीस ना? ते मी तुला सांगितलं नाही येणार रे श्री. हो. बघ बरं श्री सायली बद्दल तुला काही विचारणार आहे ताई आणि मगच निर्णय घेणार. हरकत नाही. मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. कारण मला खात्री आहे मी असं काहीच केलेलं नाही ज्याची मला लाज वाटेल. चला मी निघतो. मला ऑफिसला यायचा उशीर होतोय. आपण रात्री बोलूया. चला. अच्छा बाय बाय बाय. सोडले काय सांगितलंस त्याला? मी नाही सांगितलं. खोटं बोल नकोस तू. खरंच नाही सांगितलं. आत्यानंद महाराजांची शपथ घे. मला आठवतच नाहीये तर. हो अगं जेवलोस मी तुडी. जेवलो हा. सतत माझ्यावर पाळत ठेवत जा हा तू. जेवलात का? ऑफिस मध्ये गेलात का? झोपलात का? बाथरूमला जाऊन आलात का? आलो जाऊन आलो. बाथरूमला जाऊन आलो स्मिता. मी काय म्हणतो स्मिता आज जेवण आईने केलं होतं का तुझ्या? वाटलंच मला वाटलंच. नाही काय आहे रोज जेवणात काळा केस असतो आज पांढरा निघाला म्हणून म्हटलं आईनी चमत्कार केला की काय तुझ्या. परवा नाही का माझ्या चष्म्यावर बसून तिने काचेचा भुगा कसं करून दाखवतात याचं प्रात्यक्षिक दाखवलं आपल्याला. हो हो मी काय म्हणतो स्मिता एकदा तुझ्या वडिलांना का नाही जेवण करायला सांगत? किती उत्तम कुक आहेत ते. शिवाय काय वडिलांनी जेवण केलं की जेवणात केस कमी येतील ना. टकले आहेत ते. अगं स्मितुडी टकले म्हणजे उजडा हुआ चमन या अर्थी नाही म्हणालो मी. तुझं माहेरचं आडनाव टकले ना म्हणून म्हणालो टकले आहेत ते. अरे हॅलो 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 स्मितुडी स्मितुडी ठेवला वाटत. हसतेस तू हसतेस. लग्न झाल्यावर कळेल तुला. तुला काय कळणार आहे म्हणा. भोगावं लागणार आहे गोखले साहेबांना. मोठा माणूस लग्न करायचं असतं ना पुरुषांनो. तुम्हाला लग्न करायचं असतं. करा लग्न करा. सर
हं? मला का बोलवलंय? कोणी? अरे मी बोलवलं का बरं बोलवलं? आठवलं, गोखले गृह उद्योग मधून फोन आला होता त्या शिवदेबाईंचा. त्या विचारत होत्या की तुझं लग्न झालंय का म्हणून. असं का विचारलं असेल त्यांनी? तू तिचं लग्न झालंय असं सिद्ध करू शकलीस तर मग मी माझा शब्द मागे घेईन. मग काय, तिचे आहेत रिसोर्सेस, त्यांच्या थ्रू ती करेल. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही सर. नाही ते बरोबर आहे, पण त्यांनी का विचारलं असावं मला? भागीरथी मॅडमना कोणीतरी असं सांगितलंय की माझं लग्न झालंय. का? काहीच माहित नाही. पण सांगितलं कोणी तेही माहित नाही. नाही. आता गोखले साहेबांशी बोललो मी, कामासंदर्भात बोलणं झालं माझं. त्यांना मी काही बोललो नाही. पण सगळं ठीक आहे ना? हो सर. मागेही तुला म्हणालो होतो मी, तू स्वतःच्या इमेजचा विचार कर. ते अकाउंटंटला वाचवण्यासाठी भागीरथी मॅडमशी खोटं बोलली होतीस तू. सर, श्रीला वाचवण्यासाठी. हो तेही खरंच आहे. हे बघ, पण बी केअरफुल. आपल्याकडे विघ्न संतोषी लोकांची काही कमी नाहीये. अशात एखाद्या विघ्न संतोषी माणसाचं हे काम असणार आहे. कोण असेल तो? संतोष नावाचा कोणी ओळखीचा नाहीये. आडनाव विघ्ने असेल का त्याचं? सर मी येऊ? हो 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 हो, विघ्न संतोषी. फार मस्ती आली काय? तोंड सांभाळून बोला. वा, आता आवाज पण चढला. मग आवाज चढवायची मक्तेदारी काय फक्त तुमच्याकडे आहे काय? शशिकलाबाई, मला वाटतं तुमचे दिवस भरले. 2 दिवसाची मुदत दिली होती. किती दिवस झाले? नाही, माझा फोन पण उचलत नाहीत आणि मेसेजला उत्तरही देत नाहीत. मला तुमचे ते मेसेज काही कळत नाही. वा 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 वा, तुमचं काम होतं तेव्हा दिवसातून 10-12 वेळा फोन करायचे आहेत आणि आता घरात सरो वैद्य मरो. तुम्हाला कळतंय का? तुम्ही कधी स्वतःकडे पाहिलं का की तुम्ही कसे वागता मिस्टर अनिल? अनिल? आता तुम्ही पण अनिल? मग काय तुम्हीच बोलणार का? उचलली जीप की आपली लावली टाळ्याला. मी तुमच्याशी तुम्हाला हवं तसं वागण्यासाठी तुमची मिंदी नाहीये, कळलं ना? आणि माझ्याशी तोंड सांभाळून बोला. आणि काय हो, मस्ती आली कुणाला म्हणता? बरं झालं जानूचं लग्न तुमच्याशी होत नाहीये म्हणून. देव करतो ना ते सगळं चांगल्यासाठीच असतं. तुमच्याशी लग्न झालं असतं ना तर माझी पोरगी नरकातच गेली असती. सौभाग्यवती शशिकला सहस्त्रबुद्धे, माझे 70,000 रुपये आहेत तुमच्याकडे. विसरलात का? 70,000 रुपयांची मिजाज दाखवू नका हो. तुमचे 70,000 रुपये ना मी असे परत करेन, कळलं? पण तुम्हाला मी माझी मुलगी देणार नाही. एवढा माज कोणाच्या जीवावर? त्या अकाउंटंटच्या? त्याने काय तुम्हाला डब्बोल दिलंय की काय? तो अकाउंटंट नाहीये, गोखले गृहउद्योगचा मालक आहे. श्रीरंग गोखले, भागीरथी गोखलेंचा नातू. आता मीच तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका, नाही तर जावई बापूंना सांगून मी तुमचाच बंदोबस्त करेन, कळलं ना? आणि तुमचे 70,000 रुपये असे तुमच्या तोंडावर फेकेन. अरे कंपनीचा मालक आहे माझा जावई, कळलं? नीच. तुझ्या इतकी नीच बाई मी पाहिली नाही. पाहिलीत ना आता? मग निघा. शशिकला सहस्त्रबुद्धे. नाही, तुम्हाला याची किंमत मोजायला लावली ना तर नाव नाही सांगणार. अनिल, अनिल आपटे. माझे मिस्टर येतील आता, शेजारीच गेलेत. तुम्ही निघा. जान्हवी, हा तुला सोडू का बस स्टॉपवर? अगं नाही, नको, मी जाईन. अगं तुझं बस स्टॉप माझ्या वाटेवर आहे.
आणि माझा हिरो येतोय आज मला घ्यायला म्हणून तुला विचारते, नाहीतर तू जातेस ना आपली आपली. नाही अगं, मी जरा दुसऱ्या बस स्टॉपवरनं बस पकडली. का? नाही तसं काही नाही ग. असं का बघतेस तू? जान्हवी, तुला खोटं बोलता येत नाही. माझ्या बॉयफ्रेंडच्या गाडीत यायचं नसेल तर तू मला तसं स्पष्ट सांग. अगं ए वेडू, तसं काही नाहीये. ऐक तरी, तो अनिल येतो का त्या बस स्टॉपवर आजकाल? अनिल? तो आपला अनिल? म्हणजे तो टकल्या? तो कशाला येतो बस स्टॉपवर मरायला? माहित नाही. मुद्दामून येत असेल तुला त्रास द्यायला. मलाही तसंच वाटतंय. बँकेत येतो ना तसंच. भीती वाटायला लागली ग मला. घाबरतेस कशाला? तो काय खाणार आहे का तुला? आणि फाजीलपणा केला ना तर सरळ कानाखाली देऊन ठेवायची, म्हणायचं कंप्लेंट करेन. प्रॉब्लेम तोच आहे ना. अगं तो फक्त येतो तिथे, करत काहीच नाही. बँकेत काय, बस स्टॉपवर काय, आपण कंप्लेंट काय करायची? बरं तो म्हणेल ना या पब्लिक प्लेसेस आहेत, माझं काम होतं मी आलो, काय बोलणार मग आपण? जिजूंना माहितीये? नाही, श्रीला नाही सांगितलं मी काही अजून. अगं तो 24 तास माझ्याबरोबर फिरू शकणार आहे का? त्याची कामं नाहीत का? मलाच काहीतरी हँडल केलं पाहिजे. आता काय करणार आहेस तू? आता तरी सध्या अवॉइड करते, पण फार केलं तर कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. पण तो फक्त तुझा पाठलाग करतो. हो ना, आज तर वीक घालून आला होता. विग? विग घातला होता त्यानं? विग म्हणालीस तू? हो या. तो थोडा वेडा आहे का? थोडा नाही, खूप. जान्हवी, वीक म्हणजे हाईट आहे. तो प्रेमात पडलाय तुझ्या. वीक घालण्यापर्यंत मजल गेली त्याची. जान्हवी जालिम, ये क्या कर दिया तूने? बिचारा कोळा सुकुमार अनिल. कोळा सुकुमार. हाईट आहेस तू. जान्हवी, तो इतका कोळा आहे, तो इतका कोळा आहे ना की त्याच्या टकल्यावर एक सुद्धा केस आलेला नाही अजून. गीता, तुला सोडते आणि मग जाते. नाही, गरज नको, कशाला त्रास उगाच. मी जाईन. मैत्रिणी करता सोसेन ग मी. बरं, हे तुम्हाला सांग, वी कसा दिसत होता तो? जान्हवीची माहिती काढली मी. हा. तुझी माहिती बरोबर होती, माझी चुकली. आय एम सॉरी. अय्याजी, अगं सॉरी काय? अरे चुकलं तर चुकलं म्हणायला नको. मी मोठी आहे म्हणून मी चुकत नाही असं नाही. मला चुका मान्य करण्याची लाज वाटत नाही, हे बरं वाटतं. अय्याजी, मला माहिती आहे ते. जान्हवीचं लग्न एक अशी माहिती होती जिच्यावर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नव्हतं. मी समजू शकतो. माझा तिच्याबद्दल पूर्वग्रह दूषित झाला होता खरं, पण ती तुला आवडलीये. तुला तिच्या बरोबर तुझा संसार सुखी होईल असं वाटतंय तर मी अडवणार नाही. पण
माझ्या मनातले तिच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर झालेत असं नाही, पण मुख्य शंकेचं निरसन झालं हे महत्वाचं. आईची अगं ती केवढी तुझ्यासारखी आहे, अगदी तुझ्यासारखी शब्दाला पक्की आहे, खंबीर आणि विचारांचा अजिबात गोंधळ नाही. तुला सांगतो तुझं आणि तिचं ना खूप छान पटेल. तसं झालं तर चांगलंच आहे, पण तिनं तुझ्या सगळ्या आयांना सांभाळून घ्यावं एवढंच माझं म्हणणं आहे. त्यांच्यापैकी कोणीही त्या अर्थी खंबीर आणि कर्तबगार नाहीये. त्यांना कुणा लीडरची गरज असते. तुझ्या बायकोला त्यांची लीडर बनवून मी वानप्रस्थाश्रम स्वीकारेन. आय्याजी हे काय बोलतेस तू? किती काळ गुंतून राहायचं मी? तुझं लग्न मोठा भोज्य आहे, ते झालं की परमार्थ करायचा बस. परमार्थ करण्यासाठी वानप्रस्थाश्रमाचीच गरज असते असं नाही. तू ते आमच्या बरोबर राहून सुद्धा करू शकतेस. ते ठरवू, पण मला आधी सायलीशी बोलायला हवं. तिचंही बरंच काही म्हणणं आहे. आपल्याकडून, तुझ्याकडून, माझ्याकडून तिच्यावर अन्याय झाला नाही ना हे मला पडताळून पाहायचंय. जान्हवीच्या लग्नासारखी ती माझी धास्ती खोटी ठरली की मग जान्हवीला बोलवून घेऊ तिच्या आई वडिलांसकट. आई तयार झाल्यात हे काय कमी आहे? पण त्या सायलीचं झेंगाट का ठेवलंय उगाच मध्ये? आई तसं करणार नाहीत. जोपर्यंत आपल्या मुलाकडून चुकूनही कोणावर अन्याय झालेला नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या पुढे जाणार नाहीत. पण त्यांना आपला मुलगा दोषी आढळला तर त्या त्याच्या बाजूने उभ्या राहणार नाहीत. माझा अनुभव आहे, शरयूचा अनुभव आहे, त्या स्वतःच्या मुलाच्या ऐवजी न्यायाच्या बाजूने उभ्या राहतील. मी बघितले ना आईंचं ते रूप. कुणाची बिशाद नाही त्यांच्या समोर एक शब्दही बोलण्याची. आणि कणखरपणा तर किती. एकदा नाव टाकलं मुलाचं म्हणजे टाकलं, परत फिरून नाव काढलं नाही त्यांनी. पण समजा सायली आणि श्रीचं काही असेल आणि नंतर त्यांचं जमलं नसेल तर त्यात श्रीचा काय दोष? आजकालची मुलं मुली आहेत ती, नाही पटलं एकमेकांबरोबर तर स्वतःची फरफट नाही करून घेत, ते वेगळं होतात. आईना तसं पटलं तर त्या मान्य करतील. तशा खूप खुल्या विचाराच्या आहेत त्या. बेबी वंसनी नवऱ्याला टाकायचा निर्णय घेतला तेव्हा आईने खूप समजावायचा प्रयत्न केला, पण बेबी वंसनचा निर्णय झाल्यावर स्वीकारला त्यांनी तो. एका शब्दाने काही बोलल्या नाहीत. आईंचा मुद्दा काय आहे? श्रीकडून सायलीवर अन्याय होता कामा नये, बाकी त्यांचं काही नाही. म्हणजे त्यांचं काय झालं, का पटलं नाही, कोण बरोबर कोण चूक यात आई पडणार नाहीत. हो, म्हणजे आई काही न्यायदानाला बसल्या नाहीयेत, पण आपल्या माणसाने कोणाशी अन्याय वागू नये एवढं साधं तत्व आहे त्यांचं. बेबी वंस आणि शरू अजून कशा आल्या नाहीत? इंदू जरा दम धर, येतील त्या. तेच तर जमत नाही ना वहिनी. अत्यानंद महाराजांचं नामस्मरण करा मग बघा. नको, त्यापेक्षा दम धरते. एक मिनिट श्री, आणि मग तू आम्हाला एरवी येऊन जे सायली बद्दल काय काय बोलायचं त्याचं काय? मी कधी सायली बद्दल बोलायचो? मी नेहमी जान्हवी बद्दल बोलायचो. अरे देवा, तू जान्हवी बद्दल बोलायचास आणि आम्हाला वाटायचं की तू सायली बद्दल बोलतोयस. बघा, आणि घरात सगळेजण मला धांदरट म्हणताना आता गप ग तू. श्री, पण सायली येऊन इथे आम्हाला काय काय सांगायची त्याचं काय? काय काय सांगायची ती? अरे काय काय सांगायची माहितीये? तिने आम्हाला सांगितलं की ते हे आठवतंय ती म्हणाली होती की तू तिला ते हे केलंस. काय? अरे ते काय करतात ना ते आठवतंय. हो मला आठवतंय. आठवण ना रस्त्यात आहे, पोचेल आता एवढ्यात. अगं तेवढ्याच समोरच्याचा जीव जायचा. एक मिनिट थांब. काय काय सांगायची ती? अरे म्हणजे असं प्रिसाइसली आठवत नाहीये मला, पण तिच्या बोलण्यावर ना एवढं लक्षात यायचं की तुम्हा दोघांचं अफेअर चालू आहे. हा, आणि तू तिला एकदा ते म्हणाला होतास, काय म्हणतात ते, आय लव्ह यू. हा, हो, बरोबर बरोबर, असंच ना बेबी वंस? हो,